पोलीस भरती 2026चे हे ग्राउंड झाले. आता लेखी परीक्षा असेल. लेखी परीक्षापर्यंत आपण एक सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपण रोज 15 MCQs घेणार आहेत. हे MCQs तुम्हाला पूर्ण रिव्हिजन देतील, पूर्ण ऑल सिलेबसचं रिव्हिजन देतील. त्यामुळे एक्झामसाठी हे खूप बेस्ट आहे. एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमचं खूप मदत करेल. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा प्रश्न पहिला. नारी शक्ती वंदन अभियान 2023 कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे महिला आरक्षण 33%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. ऑपरेशन कावेरी कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे सुदान. प्रश्न क्रमांक 3. आदित्य L1 मोहीम कोणाच्या अभ्यासासाठी आहे? याचं उत्तर आहे सूर्य. प्रश्न क्रमांक 4. 2024 ICC T20 विश्वचक्र भारताने कोणत्या संघाविरुद्ध जिंकला? याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. त्यानंतर प्रश्न 5. मिशन लाईफ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्यावरण संरक्षण. त्यानंतर प्रश्न 6. सेमिकॉन इंडिया प्रोग्राम हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे सेमीकंडक्टर उत्पादन. प्रश्न क्रमांक 7. युनिफॉर्म सिव्हिल कोड सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाला? याचं उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 8. ऑपरेशन अजय कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 9. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 भारताचा क्रमांक कितवा होता? याचं उत्तर आहे 40वा. प्रश्न क्रमांक 10. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन कधी जाहीर झाला? याचं उत्तर आहे 2023. प्रश्न क्रमांक 11. BRICS 2024 परिषद कोणत्या देशात झाली? याचं उत्तर आहे बघा रशिया. प्रश्न क्रमांक 12. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? याचं उत्तर आहे पारंपरिक कारागीर. प्रश्न क्रमांक 13. चंद्रयान 3 चे लँडरचे नाव काय होते? याचं उत्तर आहे विक्रम. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? याचं उत्तर आहे 288. प्रश्न क्रमांक 15. आयुष्यमान भारत योजना अधिकृत नाव काय आहे? याचं उत्तर आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. प्रश्न क्रमांक 16. डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला? याचं उत्तर आहे 2023. प्रश्न क्रमांक 17. गंगायान मोहीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे इस्रो. प्रश्न क्रमांक 18. इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर कोणत्या परिषदेत झाला? याचं उत्तर आहे G20 परिषद. प्रश्न क्रमांक 19. COP28 परिषद कोणत्या देशात झाली? याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. प्रश्न क्रमांक 20. ऑपरेशन डोज कोणत्या देशासाठी राबवले गेले? याचं उत्तर आहे तुर्कस्तान. प्रश्न क्रमांक 21. PM निधी योजना कोणासाठी आहे? याचं उत्तर आहे फेरीवाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. नॅशनल क्वांटम मिशन मंजूर कधी झाला? याचं उत्तर आहे 2023. NSN एम्फेल कोणत्या दलाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे भारतीय नौदल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. PM इंद्राई प्रार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे वस्त्रोद्योग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. इंटरनॅशनल सोलार ऑलियन्स मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे गुरुग्राम. मेरी मती मेरा देश अभियान कधी सुरू झाले? याचं उत्तर आहे 2023. प्रश्न क्रमांक 27. G20 समिट 2024 कोणत्या देशात झाली? याचं उत्तर आहे ब्राझील. प्रश्न क्रमांक 28. इंडियन AI मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 29. भारत 6G ॲलियन्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे दूरसंचार. प्रश्न क्रमांक 30. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 भारताचा क्रमांक कितवा होता? याचं उत्तर आहे 111वा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. PM किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी किती रक्कम दिली जाते? याचं उत्तर आहे 6,000 रुपये. प्रश्न क्रमांक 32. चंद्रयान 3 कोणत्या भागात उतरले? याचं उत्तर आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. INS अरिहंत कोणत्या प्रकारचे जहाज आहे? याचं उत्तर आहे अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी. प्रश्न क्रमांक 34. इंडियन पोस्ट पेमेंट बँक कधी सुरू झाली? याचं उत्तर आहे 2018. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन रचना काय आहे? याचं उत्तर आहे 5+3+3+4. यानंतर प्रश्न क्रमांक 36. मेक इन इंडिया लोगो कोणत्या प्राण्याचा आहे? याचं उत्तर आहे सिंह. प्रश्न क्रमांक 37.
वन रँक वन पोर्शन कोणाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे माजी सैनिक. प्रश्न क्रमांक 38. चांभार पोर्ट कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे इराण. प्रश्न क्रमांक 39. स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झाले? याचं उत्तर आहे 2015. प्रश्न क्रमांक 40. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे नवीन नाव काय आहे? याचं उत्तर आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. प्रश्न क्रमांक 41. PM आवास योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे घरकुल योजना. प्रश्न क्रमांक 42. बेटी बचाव बेटी पढाव योजना कधी सुरू झाली? याचं उत्तर आहे 2015. प्रश्न क्रमांक 43. अमांतनिर्भर भारत अभियान कधी सुरू झाले? याचं उत्तर आहे 2020. प्रश्न क्रमांक 44. UNDN योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे नागरी उड्डाण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. स्टार्टअप 20 कोणत्या समूहाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे G20. त्याच्यानंतर 46. आर्टिकल 370 कोणत्या राज्याशी संबंधित होता? याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 47. PM सूर्या घर योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे सौर ऊर्जा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. INS विक्रांत कोणत्या प्रकारचे जहाज आहे? याचं उत्तर आहे विमानवाहू युद्धनौका. प्रश्न क्रमांक 49. जैन विश्वास बिल 2023 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे व्यवसाय सुलभता. प्रश्न क्रमांक 50. PM गरीब कल्याण योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे